नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये अधिकारी संवर्गातील 750 जागांसाठी या ठिकाणी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बेसिक क्वालिफिकेशन कोणती पदवी हे राहणार आहे, डिटेलमध्ये आपण याबाबतची माहिती घेणार आहोत। पे स्केल तुमचा या ठिकाणी 48,480 ते 85,920 हा राहणार आहे। जवळपास तुम्हाला 48,000 रुपये बेसिक पेच मिळत आहे। सॅलरी चांगली राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी नोकरी राहील, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट घेत आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे। जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। PNB अर्थात पंजाब नॅशनल बँकेमार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। अर्थात ही जरी ऑल ओव्हर इंडियासाठी रिक्रुटमेंट होत असली तरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा आहेत। आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामधील जागांसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मराठी भाषेची माहिती असणे आवश्यक आहे। त्यामुळे ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी। त्यामुळे नक्कीच सर्वात जास्त चांगली संधी ही महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी राहणार आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर बघा, पंजाब नॅशनल बँक इन्व्हाइट्स ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर द फॉलोइंग पोस्ट। पदाचं नाव आहे लोकल बँक ऑफिसर LBO। या पदासाठी JMGS 1 स्केल मधलं हे पद आहे, ज्यासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। आणि टोटल 750 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, ज्यासाठी 48,480 ते 85,920 हा बेसिक हा टोटल पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। या पे स्केल व्यतिरिक्त तुम्हाला मित्रांनो ऍडिशन टू बेसिक पे या ठिकाणी सिलेक्टेड कॅन्डिडेट जे असणार आहेत त्यांना DA, CCA, HRA, लीज अकोमोडेशन, लिव्ह फेअर कन्सेशन, मेडिकल इन्शुरन्स, रिटायरमेंट बेनिफिट्स आणि अदर प्रिव्हिलेज जे असताना त्या मिळणार आहेत। ह्या फार महत्त्वाच्या आहेत। त्या बेसिसवर जर तुम्ही बघितला तर सॅलरी बेस्ड इन क्लास राहणार आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। आता ज्या 750 टोटल जागा आहेत त्यांचं विश्लेषण आपण या ठिकाणी बघूया। तर डिटेल्स ऑफ स्टेट वाईज वॅकन्सीज तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्यानुसार तुम्हाला स्टेटनुसार वॅकन्सीची माहिती त्यांनी दिलेली आहे। 750 पैकी सर्वात जास्त जागा आहेत ज्या महाराष्ट्रासाठी तुम्ही नंबर 4 या ठिकाणी बघू शकता, ज्यासाठी मॅन्डेटरी लँग्वेज जी असणार आहे प्रोफिशियन्सी, जी मराठी भाषा असेल, लिहिता वाचता बोलता। तुम्ही जर 10वीला आणि 12वीला किंवा 12वीला मराठी भाषा घेऊन तुमची किंवा मराठी हा सब्जेक्ट असेल तर तुम्हाला या ठिकाणी ही एक्झाम द्यायची गरज नाही मित्रांनो। ॲडिशनल एक्झाम जी असणार आहे, मात्र नक्कीच तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे। आणि त्याचं प्रूफ म्हणून तुम्ही 10वीचा सब्जेक्ट असेल तर तुम्ही या ठिकाणी या एक्झामसाठी त्या ठिकाणी महाराष्ट्रामधून अप्लाय करू शकता। यामध्ये महाराष्ट्रातील जागांसाठी टोटल 135 जागा आहेत मित्रांनो। सर्वात जास्त जागा ज्यामध्ये कॅटेगरी जे विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आणि यासाठी तुम्ही महाराष्ट्रामधील पदांसाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर पुढे बघा, यासाठी लागणारा एज आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे। तर या पदासाठी मिनिमम 20 वर्ष ते 30 वर्ष एज लिमिट हे ओपन साठी राहील, ज्यामध्ये ग्रॅज्युएशन शुड बी कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड। थोडक्यात कोणती पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। लोकल लँग्वेज सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रोफिशियन्सी पाहिजे रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग मध्ये। मराठी भाषेमधून तुम्ही जर ही एक्झाम महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करणार असाल तर तुम्हाला लिहिता वाचता बोलता आली पाहिजे। लोकल लँग्वेज हे फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे इतर स्टेटमधले फार कमी कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय महाराष्ट्रामधील जागांसाठी करू शकतात, मात्र तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। या व्यतिरिक्त ॲडिशनल गोष्ट त्यांनी या ठिकाणी मागितलेली आहे, जी एक्सपिरियन्स आहे पोस्ट मॅन्डेटरी एज्युकेशन क्वालिफिकेशन। मॅन्डेटरी अर्थात कंपल्सरी तुम्हाला 1 वर्षाचं या ठिकाणी मित्रांनो एज्युकेशन तुमचं कंप्लीट झाल्यानंतर त्या ठिकाणी 1 इयर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे। क्लरिकल किंवा ऑफिसर कॅडर मधला, शेड्यूल कमर्शियल बँक मधला किंवा रिजनल रुरल बँक मधला या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। सो ही डाऊन साइड आपल्याला म्हणता येईल, मात्र LBOच्या जागा अशाच प्रकारे मित्रांनो PNB मध्ये भरल्या जातात, त्यानुसारच तुम्हाला प्रिपरेशन करायचे किंवा क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे। आता यामध्ये एज लिमिट बघा, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे, OBCला तुम्हाला 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे, अपंगांना 10 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे, एक्स-सर्व्हिसमॅन 5 वर्ष आणि पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स 5 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळत आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे बघा, सिलेक्शनमध्ये पहिला तर तुमच्या या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन रिटन टेस्ट एक्झाम होणार आहे, जे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्यासाठी रिजनिंग, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, डेटा एनालिसिस, इंटरप्रिटेशन, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल इकॉनॉमी बँकिंग याबाबतची क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येईल।
त्यानंतर स्क्रीनिंग जे असणार आहे पुढची टेस्ट होईल, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जर तुम्ही महाराष्ट्रामधून देणार असाल एक्झाम आणि तुम्हाला 10वीला किंवा 12वीला मराठी सब्जेक्ट असेल तर देण्याची गरज नाही, मात्र नक्कीच बाकीच्या टेस्टसाठी तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे गरज, हे फार महत्त्वाचं आहे. यासाठी एक्झामिनेशन सेंटर्स बघा महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे असणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR रिजन असेल, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, सांगली इतक्या ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेले आहेत. भरपूर एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये आहेत. नजीकचे एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता. आता या ठिकाणी ऍप्लिकेशन फी बघा, SC ST हँडिकॅप कॅटेगरी कॅन्डिडेट्सला या ठिकाणी 59 रुपये फॉर्म फी राहील. ऑल अदर कॅन्डिडेट्सला या ठिकाणी मित्रांनो 1180 रुपये फॉर्म फी त्यांनी घेतलेली आहे. ऑनलाईन अप्लाय करताना फी भरायची आहे. फी नॉन रिफंडेबल आहे, हे फार या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यामुळे अर्ज करणार असाल तर प्रिपरेशन तुम्हाला करावी लागेल चांगल्या प्रकारे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनच तुम्ही यासाठी प्रिपेअर करू शकता. अप्लाय कसं करायचं आहे तर अप्लाय करण्यासाठी PNB बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि या ठिकाणी 3/11/2025 पासून 23/11/2025 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. डिसेंबर 2025 जानेवारी 2026 मध्ये तुमची टेंटेटिव्ह एक्झाम याची होणार आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट्स मी या ठिकाणी देत असतो आणि या भरतीबाबतची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही याबाबतची अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.